मित्रांनो, मी आज तुम्हाला मिरची पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला आपल्या माती परीक्षण रिपोर्टनुसार तज्ञांच्या सल्ल्याने काटेकोर खतांचं व अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं असतं। तसेच आपल्या जमिनीचं माती परीक्षण करून देखील घ्यायचं आहे, जेणेकरून मिरची पिकाला लागणाऱ्या अन्नद्रव्याचं आपल्याला योग्यरित्या व्यवस्थापन करता येणार आहे। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या यूट्यूब चॅनलवर तसेच फेसबुक व इंस्टाग्राम पेजवर सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो। मिरची पिकाची लागवड करण्यासाठी जमिनीला 1 ते 2 वेळा कुळवाच्या पाळ्या मारायच्या आहेत किंवा रोटावेटर करून जमीन आपली भुसभुशीत करून घ्यायची आहे। त्यानंतर 1 एकर क्षेत्रासाठी 3 ते 4 ट्रॉली चांगला कुजलेला शेणखत किंवा सेंद्रिय खत घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खतांचा बेसल डोस मिक्स करायचा आहे। सर्व खत मिक्स केल्यानंतर आपापल्या जमिनीच्या प्रकारानुसार मग दुरानुसार आपल्याला बेड पाडून घ्यायचे आहे। तर बेड पाडत असताना हा बेसल डोस व सेंद्रिय खतांचा डोस आपल्याला बेड मध्ये भरून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा, बेसल डोस जो आहे तो आपल्याला आपल्या माती परीक्षण रिपोर्ट नुसार टाकायचा आहे। उदाहरणादाखल मी तुम्हाला एक खतांचा बेसल डोस सांगतो। तर 2 ते 3 ट्रॉल्या सेंद्रिय खतामध्ये आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी 2 बॅग 14-35-14 किंवा बारी जमीन असेल तर 2 बॅग 10-26-26 हे खत, 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, 2 बॅग निंबुळी पेंड, 1 बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य, 1 बॅग ह्युमिक अमिनो सीविड व मायक्रोरायझा असणारे खत। त्याच पद्धतीनं 1 बॅग आपल्याला रिजंट घ्यायचा आहे। सर्व खत सेंद्रिय खतामध्ये एकत्रित मिसळून बेडमध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण आपल्या मिरची पिकाला दुसरा खतांचा डोस 1.5 ते 2 महिन्याच्या दरम्यान देणार आहोत। तिसरा डोस 3 महिन्यानंतर, चौथा डोस 5 महिन्यानंतर व गरजेनुसार शेवटचा डोस आपण 7व्या महिन्यामध्ये देणार आहोत। तर उदाहरणादाखल मी तुम्हाला काही खतांचे डोस सांगतो, त्यानुसार देखील तुम्ही खतांचं व्यवस्थापन करू शकता। 1.5 ते 2 महिन्यानंतर आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी 300 ते 400 किलो चांगला कुजलेला शेणखत किंवा सेंद्रिय खत घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, NPK जीवाणू, ताक, गुळ व गोमूत्र, त्याच पद्धतीनं EM द्रावण यांची त्या खतावर फवारणी करून घ्यायची आहे। सर्व खत मिक्स करून तसेच त्यामध्ये रासायनिक खत टाकून 2 ते 3 दिवस प्लॅस्टिकने झाकून आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून सर्व खत एकत्रितरित्या मिक्स होईल। त्यानंतर आपल्याला मल्चिंग मध्ये मजुरांच्या सहाय्याने हा खत भरून घ्यायचा आहे। बघा, आपण मल्चिंग वर दर 2 फुटाला मध्यभागी एक होल पाडलेला आहे। तर मल्चिंग वर होल पाडत असताना त्या होलच्या शेजारी आपल्याला प्रत्येक होलच्या उजव्या बाजूला 2 आणि डाव्या बाजूला 2 एक अर्धा फुटावर एक्स्ट्रा होल पाडायचे आहे। मजुराच्या सहाय्याने आपण प्रत्येक वेळी हा खतांचा डोसा आपण बेडमध्ये भरून घेणार आहोत। तर बघा, ही संयुक्त खत मिश्र खत 50 किलोच्या पॅकिंग मधील वापरण्याचा उद्देश हाच आहे की यांचा असर जमिनीमध्ये अधिक काळ राहतो। त्याच पद्धतीनं सेंद्रिय खतामध्ये मिक्स केल्यानंतर याचा ऱ्हास देखील खतांचा कमी प्रमाणात होतो। खते त्याच्या पूर्ण कार्यक्षमतेने पिकांना लागू होतात। तसेच अलीकडच्या काळामध्ये विद्राव्य खतांचे दर देखील दिवसेंदिवस वाढत आहेत। जमिनी आपल्या कडक होत चाललेल्या आहेत। यासाठी या पद्धतीच्या खताचं व्यवस्थापन तुम्हाला करायचं आहे। 2 बॅग 9-24-24, 10 किलो बेन्सल, 10 किलो झिंक सल्फेट, 10 किलो फेरस सल्फेट, 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 5 किलो बोरॅक्स आणि 1 बॅग सिलिकॉन हा खत सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून बेडमध्ये भरून घ्यायचा आहे।
त्यानंतर तिसरा डोस आपण आपल्या मिरची पिकाला 3 महिन्यानंतर देणार आहोत. तर या डोस मध्ये आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी 400 ते 500 किलो सेंद्रिय खत सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये रासायनिक खत मिक्स करून घ्यायचं आहे. तर 1 एकर क्षेत्रासाठी या डोस मध्ये आपण 2 बॅग 10-26-26, 2 बॅग सुपर, 2 बॅग कॅल्शियम, मॅग्नेशियम व सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य, 1 बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य, 1 बॅग ह्युमिक, सीवीड व मायक्रोरायझा, तसेच 1 बॅग दाणेदार रिजंट. तर हा खत सेंद्रिय खतामध्ये मिसळून आपल्याला बेडमध्ये मजुरांच्या सहाय्याने भरून घ्यायचा आहे. त्यानंतर चौथा डोस आपल्या मिरची पिकाला 5 महिन्यानंतर द्यायचा आहे. तर या डोस मध्ये आपण 1 एकर क्षेत्रासाठी 500 ते 600 किलो जीवाणूंची प्रक्रिया केलेला सेंद्रिय खत, तसेच त्याच्यामध्ये 2 बॅग 24-24-0 किंवा 20-20-0-13, 1 बॅग पोटॅश, 2 बॅग सुपर, 1 बॅग सिलिकॉन, 1 बॅग दाणेदार रिजंट हा सर्व खत सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून आपल्याला बेडमध्ये भरून घ्यायचा आहे. तर त्याच पद्धतीनं शेवटचा डोस आपण गरजेनुसार 7व्या महिन्यात देणार आहोत. तर उदाहरणादाखल मी तुम्हाला ही खतांचे डोस सांगितले आहेत. तर आपल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार आपण या खतांच्या डोस मध्ये बदल करू शकता. बाकी खतांचे डोस आपण आपल्या मिरची पिकाला पीक वाढीच्या विविध अवस्थेनुसार विद्राव्य खतांचे डोस देऊ शकतो. त्याच पद्धतीनं मिरचीच्या फुलाच्या अवस्थेत फुलवाढीसाठी फुलगळ होऊ नये यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन, सूक्ष्म अन्नद्रव्य, विविध प्रकारच्या संजीवकांचा वापर करू शकतो. तसेच मिरची फळाची योग्य पद्धतीनं लांबी वाढण्यासाठी, चमक वाढण्यासाठी, आकार वाढीसाठी, टिकवण शक्ती वाढीसाठी आपण ठिबकच्या माध्यमातून चिलेटेड मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन, फेरस तसेच सिलिकॉन गंधक यांचा वापर देखील करू शकतो. शेवटी आपण 13-0-45, 13-40-13 व पोटॅशियम सोनाट याचा वापर देखील करू शकतो. आपल्या मिरचीच्या झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढावी, अधिक फुटवा व्हावा, जास्त फुलकळी लागून योग्य पद्धतीनं सेटिंग व्हावी, तसेच मालाचे अधिक तोडे मिळावे, प्लॉट अधिक दिवस चालावा यासाठी आपल्याला ठिबकच्या माध्यमातून दर 15 दिवसाला विविध प्रकारच्या सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा वापर करणं देखील गरजेचं असतं. तर त्यासाठी आपण जीवामृत, सूक्ष्म अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य व दुय्यम अन्नद्रव्य यांची स्लरी, ताक व गुळ, गोमूत्र, गांडूळ पाणी, वेस्ट डिकॉम्पोजर, EM द्रावण, तसेच ट्रायको व सुडो, मायक्रोरायझा, ह्युमिक ऍसिड यांचा वापर देखील करू शकतो. विक्रमी उत्पादन घेण्यासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा वापर करणं गरजेचं आहे. तर या पद्धतीनं माती परीक्षण रिपोर्टनुसार तसेच तज्ञांच्या सल्ल्यानुसार आपल्याला काटेकोर अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे. मिरची पिकाचे विक्रमी उत्पादन काढण्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी तसेच आपल्या शेतीचा उत्पादन खर्च कमी करून जमिनीचे आरोग्य चांगले ठेवून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आजच आपल्याला सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण मार्गदर्शनामुळे आपल्या मिरची पिकाचं उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.